बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। तरुण मतदारांनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं लक्ष त्यांच्या पक्षाच्या तरुण लोकप्रतिनिधींवर आहे। वयवर्ष 20 ते 30 या वयोगटातील निवडून आलेले खासदार, आमदार, विविध संस्था व समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विविध सहकार क्षेत्रात निवडून आलेले सदस्य व अध्यक्ष यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आहे। आज सकाळी 10 वाजता महिला विकास मंडळ हॉल येथे ही बैठक होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। आज सकाळी 10 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर जेनजीची भुरळ सर्वच राजकीय पक्षांना लागले, मात्र आता आपल्याच पक्षातील युवा नेतृत्वाकडे आता शिंदेंच्या शिवसेनेचं लक्ष आहे। तरुण लोकप्रतिनिधींवर आता एकनाथ शिंदेंचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतं। त्या संदर्भात महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। भुलेश्वरमधील गणेश मूर्ती दुर्घटना प्रकरणी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची आशिष शेलार यांनी भेट घेतली। भुलेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे, ब्रिजेश जोशी यांचा दुर्घटनेत मृत्यू झालाय। नेवसे व जोशी कुटुंबियांची मंत्री शेलार यांनी सांत्वनपर भेट घेतली। मंत्री शेलार यांच्याकडून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। मृतांच्या कुटुंबियांची शेलार यांनी भेट घेतली। नेवसे आणि जोशी कुटुंबियांची शेलारांकडून आता ही भेट घेण्यात आली। सांत्वनपर ही भेट घेण्यात आली। भुलेश्वरमध्ये जी काही अतिशय धक्कादायक अशी घटना घडली, गणेश मूर्ती दुर्घटना प्रकरणी आता आशिष शेलार यांनी कुटुंबियांची भेट घेतली। मोठ्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक आहे। भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा हा मोठा निर्णय आहे। जड मूर्तीसाठी नवा नियम लागू करण्यात यावा या संदर्भात महत्त्वाची ही चर्चा होते। मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली। आगामी गणेशोत्सवात मूर्तीचे सुरक्षित आगमन आणि विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले। आता 1 टनापेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या गणेश मूर्तीसाठी योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला। या नवीन नियमांमुळे मोठ्या आणि वजनदार गणेश मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका टळता येणार आहे। बीएमसी प्रशासनाने जड आणि मोठ्या मूर्तींच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यप्रणाली तयार केली आहे। त्यामध्ये गणेश मंडळांनी मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती तयार होऊन मंडपात येईपर्यंतची संपूर्ण माहिती आता बीएमसी कडे नोंदवली जाणार आहे। जड मूर्तीच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अपघात होऊ नये यासाठी आगमन आणि विसर्जन या मार्गावर बीएमसीचे पथक हे विशेष देखरेख त्यावेळी ठेवणार आहेत। या संदर्भात सर्वसमावेशक नियमावली तयार करण्यासाठी डीएमसी अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मूर्तींची सुरक्षा, फिटनेस प्रमाणपत्रे आणि वाहतुकीच्या नियमांना अंतिम रूप देण्यात आले। मोठ्या गणेश मूर्तींसाठीची फिटनेस सर्टिफिकेट आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। जड मूर्तीसाठी नवा नियम लागू करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।